आज मी तुम्हाला झटपट असं जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी फरसबीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी फरसबी घेतलेलं आहे आणि 3 ते 4 मिनिटं फक्त मी उकळून घेतलेलं आहे, ज्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि फरसबीना जास्त निबारवाल्या घेतल्या नाही, थोड्याशा कवळ्या कवळ्याच घेतलेल्या आहेत। आता हे काय करते, नितळून घेते, पाणी काढून घेतलेले आहेत आणि ह्या एकूण 30 होत्या। त्याचे बुडका देठ काढून एका ह्याचे 2-2 तुकडे मी करून घेतलेले आहेत। मोठे जरी तुम्हाला लांबड्या आकाराचे जर पाहिजे असले तर तसे जरी केले तरी चालतील, ना असे तुकडे करून घेतले तरी पण चालतील। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पहिले मी तेल टाकून घेते। तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, एवढा बटर टाकायचा आणि हा वितळून घेऊया। पहिला आपण बटर वितळलेला आहे, ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण जास्त आहे, लसणाच्या 6 पाकळ्या आहेत अशा कुटून घेतलेल्या आहेत आणि 1 पोपटी कलरची मिरची। आता हे थोडंसं हलकंसं पहिलं परतून घेऊया, असा लसणाचा कलर आला पाहिजे, जास्त करपून देऊ नका। त्यात आता ही फरसबी नितळलेली टाकायची, पहिलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मिरीपूड घेतलेली आहेत, आपली ताजी मिरी ना 7 मिरी मी अशी कुटून घेतलेली आहेत आणि ही जी फरसबी शिजवताना एकदम थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे। बटरला पण मीठ असतं, थोडं एकदम मी मीठ टाकणार आहे, चवीप्रमाणे टाकलं तर चालेल। मिरचीच्या जागी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी चिली फ्लेक्स जरी टाकली तरी चालेल। आता ह्याला काय करते, बारीक गॅस केलेला आहे, 1-2 मिनिटं मी हलकंसं परतून घेते। परतून घेतलेलं आहे बघा, असे हलके हलके असे डाग पडतात, एकदम असं चांगलं परतलं की। फास्ट गॅसवर करायचंच नाही, कारण की आपली कढई जाड आहे। मस्त असं होतं बघा परतल्यानंतर। आता ह्याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकणार आहे, 1 चमचाभर टाकायचं, त्यापेक्षा जास्त नाही टाकायचा आणि परतून घ्यायचं। लिंबाचा रस टाकल्यानंतर पण मी परतून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे असलं तर थोडासा ह्याच्यावरनं चाट मसाला टाकायचा आणि जेवताना ह्या गरमीच्या दिवसात जेवण जात नाही ना, तर असं तोंडी लावायचं, मस्त करायचं, एकदम खूप छान होतं। ह्याच्या रेसिपी मी खूप टाकलेल्या आहेत बरं का, अगोदर सुद्धा तोंडी लावायचे, त्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। एकदा अशा पद्धतीनं झटपट करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।